तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. आज फरवरी तू आपल्या मंदिरात आम्हाला घेऊन आलेला आहेस. आम्हाला तू सहाय्य कर. तुझा आम्ही उल्हास करू प्रभू. तुझ्या वचनावर मनचिंतन करू प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला कर. सर्व जैविक चिंता, संसाराची विचारकी, मोह, पाश, जैविक विचार आमच्यापासून दूर ठेव. आणि प्रभू देवा, आपल्या आत्म्याने स्तुती आणि सेवा करण्यासाठी आज तो आम्हाला सहाय्य कर. आणि हा हंगामाचा सण आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद घेऊन येणार येशूच्या नावाने आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि गीत आणि ऐकून प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. एकविसच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 537 वर्धा
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अर्थ करणे योग्य आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तूच वाचून काही गोष्ट नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथार्थ बनावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनात विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे शास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचा संपूर्ण करणारे, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि पुढची आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. यावर दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञा संयम शास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. ही प्रभू आम्हाला आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे अंगीकारतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, आज आम्हाला तुझ्या उपासना मंदिरामध्ये एकत्र आणले आहेस आणि प्रभू देवा द्वारा आमच्या उपकार केलेले आहेस. त्या सर्वांची आठवण म्हणून तुझे उपकार मानत असताना तू आम्हाला कृपा करून तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू देवा, आज तुझे आमच्यावरती उपकार केलेले आहेस, तुझी आमच्यावरती कृपा केलेली आहेस, त्याबद्दल प्रभू तुझे उपकार स्तुती करत असताना आमचं शरीर प्रभू देवाचे तुझे खरे मंदिर आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करीत होते तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही शुद्ध ठेवावे आणि प्रभू तुझा आम्ही गौरव करावा म्हणून तू आम्हाला आज सहाय्य कर. जे प्रभू तू कामावर केले सांगून तुझ्या मुलीच्या वाढीसाठी आम्ही प्रभू देवाचे आज अर्पणे आणले तुझ्या प्रेमी वगैरे तू मान्य कर. आराधना समान प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन. मंडळी बसावे. यावेळेला आपण शास्त्र पाठांचं वाचन करणार आहोत. अनुवादाचा ग्रंथ 26 अध्याय 1 ते 11 योजने आपण ऐकूया. अनुवादाचा ग्रंथ 26 अध्याय 1 ते 11. प्रथम शास्त्रपाठ अनुवादाचा ग्रंथ 26 अध्याय 1 ते 11 वचन. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात पोचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील. आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे हरकलेचे प्रथम उत्पन्न तू आपल्या घरी आणशील. तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर याने आपल्या नामाच्या निवासात निवडलेल्या स्थळी घेऊन जा. आणि जो त्या समयी जो याजक असेल त्याचकडे जाऊन त्यास येण्याप्रमाणे बोल. तुझा देव परमेश्वर याच पुढे मी प्रतिज्ञा करीतो की परमेश्वराने आम्हाला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी अनुवाद केली होती त्यात मी येऊन पोचलो आहे. मग याचकाने तुझ्या हातून ती पेटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष एक आरामी मनुष्य होता. तो नष्ट होण्याच्या लागास आपल्यात आला तेव्हा तो आपला लहानसा परिवार घेऊन मिसर देशात गेला व तेथे उपरी म्हणून राहिला. त्याचपासून तेथे एक महान सामर्थ्यवान व संख्येने मोठे असे राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे मिस्री लोकांनी आम्हास वाईट प्रकारे वागून गांजले व आम्हावर बिकट दास्त टाकले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळणूक ती पाहिली. तेव्हा परमेश्वराने समर्थ वाहून व हात उगारून आणि भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हास मिस्र देशातून बाहेर आणले.
आणि आम्हास या मिसर देशातून बाहेर आणि आम्हास या स्थळी आणून पोचविले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हाला दिला. यास्तव हे परमेश्वरा, बाळ जमिनीचा जो प्रथम उपज मला तू दिला आहे तो मी तुला आणला आहे. मग तू आपला देव परमेश्वर या समोर ती पाठी ठेवून त्याला दंडवत घाल. तुझा देव परमेश्वर ज्या उत्तम वस्तू तुला व तुझ्या घराण्याला देईल त्याचा तू देवी व आपल्यामध्ये राहणारे परदेशीय यासह आनंदाने उपभोग घेऊ. ते तेव्हा पसरी बसून आपण सगळ्याशी दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. कलिंकराचं दुसरं पत्र 9 अध्याय 6 ते 15. कलिंकराचं दुसरं पत्र 9 अध्याय 6 ते 15. आजच्या दिवसासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ कलिंकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 6 ते 15 वचने. कलिंकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 6 ते 15 वचने. गर्दनी कशी द्यावी हे ध्यानात आणा. जो हात दाखवून पेरतो तो तेच मानाने त्याची कापणी करेल आणि जो सड्या हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. यासाठी की तुम्हास सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हा सर्व काही विपुल व्हावे. त्याने चहूकडून केले आहे, गरिबास दानधर्म केले आहे, त्याची धार्मिकता युगाने राहते असे शास्त्रात केले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हास बी पुरवी व ते पुष्कळ राहील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ पाडते. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी धनसंपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनाच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे तर देवाचे फार आभार प्रदर्शन केल्याने ती अतिशय होते. या सेवेच्या योगी तुमची लायकी पडते. तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या केलेल्या पत्काराने इमानद्वारे वागता. यामुळे आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान धर्म देण्याचे जे तुमचे औदार्य यामुळे ते देवाचा महिमा बदलतात आणि तुम्हाला देवाची अतिशय कृपा असल्यामुळे ते तुम्हाकरिता प्रार्थना करतात व तुमच्या भेटीविषयी उत्कंठित आहेत. देवाच्या अवारणीय दानाबद्दल त्याची स्तुती असो. प्रभू वाचलेले वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद. यावेळी आपण स्तोत्र वाचनाकडे वळूया. स्तोत्र संहिता 104 ते 24. व्यक्तिगत गरजा मालिकांवर स्तोत्रसेना 104 1 ते 24. स्तोत्रसेना 104 1 ते 24. हे माझ्या देवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वर माझ्या देवा तू परमपूर आहेस. तू प्रताप व महिमा यांनी मिळते आहेस. तू कोसळल्याप्रमाणे प्रकाश धारण करीतो, कमानीप्रमाणे आकाश विस्तारितो. आपला मंडळाचा तुला जलाच्या काही बसवितो, निघाला आपले रथ करीतो. वायूच्या पंखावर आरोहण होऊन जातो. वायूला आपले दूत करीतो, जरी अग्नीला आपले सेवक करीतो. तू पृथ्वीला तिच्या पायावर अशी बसवली आहेस की ती कधी गळणार नाही. ती तू प्रस्ताप्रमाणे जलाच्या आणि आच्छादित पर्वतावर जलेच नाही. तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनाच्या शब्दाने ती कळ्याने कोसळली. ती पर्वता करून जाऊन खाली जोरात वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमके स्थळ ती जाऊन वाहिली. तू मर्यादा ठरवली तिथे त्यांनी उल्लंघन करायला येत नाही.
भूमी झाकाळायला त्यांना परत येत नाही. तू थोड्यातून झरे काढतोस, ते डोंगरामधून राहतात. ते सर्व वनस्पती त्याला पाणी पुरवतात, त्यांना रानमध्ये घरात आपली तहान भागवितात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात, ते वर्षाच्या पाण्यावर जातात. तू आपल्या भांड्यावर पर्वतावर जलसिंचन करीतो, तुझ्या ज्योतीने काळाने भूमी तृप्त होते. तो जनावरांसाठी गवत, मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगवतो. अशा प्रकारे तो भूमीतून अन्न उत्पन्न करीतो. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणात आनंदित करणारा द्राक्षरस, भूक सळसळीत करणारे तेल, मनुष्याच्या जीवाला आधार देणारी भाकर, ही तो उत्पन्न करतो. परमेश्वराचे दृश्य लावणावर त्याने लावलेली जंतस्वरूप हे रसभरीत असतात. त्यावर पक्षी आपल्या घरट्या करिता कर्कराच्या पक्ष्याचे घर देवदारूमध्ये असते. उंच पर्वत रामभक्तांसाठी आहे, कडे स्वतःचा आश्रयस्थान आहे. त्याने कामाचा समर्थनासाठी चंद्र नेमला, सूर्य आस्त समय समजून घेतो. तू अंधार करीतो तेव्हा रात्र होते. तीच सर्व जातीचे वनपशू संचार करीतात. तरुण सिंह स्वरसंग्राम मागून गर्जना करीत राहतात. देवजवळ आपले अन्न मागतात. सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपापल्या गृहात विजून राहतात. मनुष्य आपल्या कामधंद्यावरून जाऊन संध्याकाळी परत विश्राम करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्य किती अनगिनीत आहे. ही सर्व तू चातुर्याने केली. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे. प्रभु तुम्हाला असो वर्तमान सतलूक यांनी लिहिलेल्या शिववर्तमानातील 12व्या शिववर्तमान लिहिले आहे. त्याच्या 15व्या वर्षापासून शिववर्तमानास प्रारंभ होतो. आधी त्यास म्हणजे सांभाळास प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणी एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवायस मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करेन, आपली कोठारे मोठी पाडेल आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवेन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा तुला पुष्कळ वर्षे पुढे इतका पुष्कळ माल घेतलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे तुका, आज रात्री तुला देवाच्या होईल तेव्हा जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल. जो कोणी आपणासाठी द्रव्य संचय करीतो आणि देवविषयी बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. एक ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. सर्व समर्थ एकच पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य अदृश्य वस्तूंचे सर्वकर्ता करणारा, त्याविषयी विश्वास करतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे पुत्र नाही, जो त्याच्या तत्वाचा आहे, त्यातून अवघे झाले, जो मनुष्यासाठी पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्माचे करितो आणि मेल्यांचे पुनरुत्थान यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन.
त्याचे काय संबंध आहे. त्यापूर्वी आपल्याला विनंती आहे, एका वाक्यापासून दोघांनी बसायचं आहे. तिसरा चौथा जर बसला तर पक्की बंद होईल. आणि मग आपल्याला विनंती आहे की वरती बाल्कनीमध्ये जागा आहे, जर तुम्हाला वरती जाता येत नसेल तर शेजारी बसलेल्या मदत करावी, त्यांनी स्वतः वरती जाऊन बसावे. अन्यथा हॉलमध्ये भरपूर जागा मला दिसत आहे. आणि म्हणून कृपया आपल्याला विनंती आहे की लाट आली नाही याचा अर्थ कोरोना गेला असा नाही, खतरा आली त्याला नाही. आणि म्हणून सरकार आणि शिक्षक साहेबांनी जे आपल्याला नियमावली दिलेली आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये ही आपणास विनंती आहे. जर चर्चमध्येच बसायचं असेल तर लवकर येण्याची कृपा करावी. हलगावच्या सराकडे आपण लक्ष देऊया. हलगा म्हटला म्हणजे शेतामधील आलेला जो उपज आहे तो पुढला जात असेल, त्याच्या पेंढ्या बांधल्या जात असत आणि मग शेतकरी आपल्या कोठारामध्ये त्याची साठवणूक करत असेल. जुन्या करारामध्ये हलगावाचा सण हा सुकोत किंवा मंडपाचा सण या नावाने प्रसिद्ध होता. आजही गेल्या 2 महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर 20 ते 27 मध्ये इस्रायलमध्ये सुकोत हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. 7 दिवस हा सण इस्रायलमध्ये पाळला जात होता. मोठ्या आनंदाने जल्लोषाने त्यांनी हा सण साजरा केलेला आहे. आता या सणामध्ये काय केलं जात असेल, या सणाच्या वेळेला लोक आपली घरे सोडून बाहेर तंबूमध्ये जाऊन राहत असत, ज्याला मंडप पण म्हटलेला आहे किंवा पोपटी अशी म्हटलेली आहे. त्याच्या वरच्या भागामध्ये रिकामी पोकळी ठेवत असत की ज्याच्यामधून हवा बाहेर जाऊ शकेल आणि प्रकाश सुद्धा आत येऊ शकेल. अशा प्रकारे ते 7 दिवस बाहेर जाऊन रानामध्ये राहतात आणि देवाची आठवण करतात की परमेश्वराने आम्हाला कशा प्रकारे मिसर देशातून या वचनदत्त देशामध्ये आणलेलं आहे, कसं आम्हाला गुलामगिरीतून बाहेर आणलेलं आहे. त्याच प्रकारे हा हंगामाचा समय असल्यामुळे आम्ही पाहतो की या हंगामाच्या समयामध्ये शेतकरी शेतामध्ये लावलेले जे कडधान्य आहे, जे वाढलेलं असतं त्याची तो कापणी करतो आणि त्याच्या पेट्या बांधून आपल्या कोठारामध्ये साठवत असतो. यावेळेला पूर्वी शेतकरी हे देवाचे आभार मानत असत, आजही मानतात. कारण परमेश्वर हा देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आम्हाला पीक देतो, परमेश्वर आम्हाला धनधान्य देतो आणि त्याबद्दल त्याचे आभार मानावे असं परमेश्वराने सक्त ताकीद दिलेली होती, आज्ञा केलेली होती. आणि म्हणून शेतकरी जेव्हा उपजाचा पहिला उपज जेव्हा काढत असत त्यावेळेला त्याच्या ज्या पेट्या पहिल्या असत पेटी ती परमेश्वराच्या नावाने मंदिरामध्ये स्थापन केली जात असे. आणि म्हणून शेतकरी हंगामाच्या सणाच्या वेळेला परमेश्वराचे विशेष करून आभार मानत असेल आणि त्याच्याद्वारे हे धान्य आम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार मानतो, आम्ही परमेश्वराच्या नावात धन्यवाद देतो. आम्ही हा थोडा विचार करावा की गेल्या वर्षभरामध्ये प्रभूने आपल्याला काय आशीर्वाद दिलेले आहेत, ज्याची साठवणूक आम्ही आपल्या जीवनामध्ये केलेली आहे, म्हणजे आमच्या हृदयामध्ये केलेली आहे. बाहेर विचित्र परिस्थिती असताना परमेश्वराने आम्हाला कशा प्रकारे चालवलं हे देखील आम्ही आज आठवण्याची गरज आहे. या वर्षामध्ये आम्ही तुटलेली जी नाती आहेत ती कोणती नाती आम्ही प्रस्थापित केलेली आहे, ती पुनर्स्थापित केलेली आहे, याचा देखील आपण आज विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे या वर्षामध्ये वर्षभरामध्ये आर्थिक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलेलं आहे. आर्थिक अडचणीमध्ये असताना परमेश्वराने आम्हाला कसं सहाय्य केलेलं आहे, त्यावर आम्ही कशी मात केली, याही गोष्टीचा आज आपण विचार करणे गरजेचं आहे. आपल्याला काही लोक आहेत जे या वर्षामध्ये आजारी पडले होते, ऍडमिट झाले होते. परमेश्वरानं अशा परिस्थितीमध्ये तो प्रसंग हाताळण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला सहाय्य केलं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही आठवतो, आध्यात्मिक, सामाजिक, आरोग्यविषयक, आर्थिक परिस्थितीविषयी, त्यावेळेला आमच्या मुखामधून देवाचे धन्यवादाचे उद्गार आल्याशिवाय राहत नाही आणि राहू देत नाही. म्हणून अशा अनेक गोष्टीवरती आपण सकारात्मक दृष्टिकोनातून ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आम्ही हालेलुया म्हणतो, थँक्यू जीसस म्हणतो, प्रभूची आपण स्तुती करतो. आणि जे जे अशा प्रकारे आनंद व्यक्त करत आहेत त्यांच्याबरोबर मी सुद्धा सांगले त्याच्या आनंदामध्ये प्रभूने तुम्हाला सहाय्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे, बिलकुल आशीर्वाद दिले, प्रभूची स्तुती असो. पण त्याच वेळेला आपल्यामध्ये समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरामध्ये दुःख झालं गेल्या वर्षामध्ये,
उपस्थिती आहेत. आज आपल्याबरोबर त्या हंगामाच्या सणामध्ये आनंद करू शकत नाही, पण त्यांना प्रभूचं वचन मला एक द्यायचं आहे, जे स्तोत्र संहिता 126 5 आणि 6 मध्ये लिहिलेलं आहे. प्रभू असं म्हणतो की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, आज तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये दुःख आहे, परंतु प्रभू असं म्हणतो की परमेश्वर तुम्हाला आनंद देणार आहे. परमेश्वर तुमचा जीव हर्षभरित करणार आहे. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करेल आणि आपल्या पेंड्या घेऊन येईल. जो रडत पेरणी करतो त्याला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे, त्याला हर्षित करणार आहे आणि तो आनंदाने पुन्हा पेंड्या घेऊन येणार आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी आपण ऑनलाईन हनुमानाचा सण साजरा केला होता आणि भक्ती घेतली होती आणि त्यामध्ये आपण ते गाणं ऐकलं होतं नाही का, पेंड्या घेऊन. आणि खरोखर आपण जेव्हा प्रभूसमोर येतो आपण यावेळेस पेंड्या आणलेल्या नाही, तर आम्ही काही शेतकरी नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, परंतु जे काही परमेश्वराने शेतामध्ये उपज दिला त्यामधून आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आणि त्याला ऐकून बनवण्यासाठी पृथ्वी दिलेलं जे फळ आहे ते आज आपण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि या बरीच फळं दिसत आहेत, सगळीकडे ऊस वगैरे लावलेले आहेत नाही का. यावेळेस हंगामाचा सण आपण जोरात साजरा करणार आहे. आणि बघा की आपण आनंदी आहोत. हातवर करा बरं. हालेलुया. आज परमेश्वराने ही आपल्याला संधी दिलेली आहे नाही का. हंगामाचा सण लॉकडाऊन नंतर हा पहिला सण आलेला आहे आणि म्हणून मोठ्या आनंदाने आपण सण साजरे करणार. इथून पुढे सणांची मालिका सुरू होणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये चर्चचा वर्धापन दिन आहे 5 तारखेला, 7 तारखेला वर्धापन दिनाचे उपकार सुधीची प्रार्थना आहे. त्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये आणखी आपल्याला 1-2 कार्यक्रम येणार आहेत आणि मग डिसेंबर नाताळचा महिना आहे, वर्गाचा कार्यक्रम आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या गौरवासाठी आखूया. हे आजच्या वचनामधून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जे स्तोत्र वाचले 126 आणि 5 आणि 6 वर्षामध्ये त्या स्तोत्रामध्ये प्रभू असं म्हणाला की जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. आणि म्हणून त्या दुःखी कुटुंबियांच्या सोबत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत. प्रभू तुमचं सांत्वन करून समाधान करून आणि या वचनाप्रमाणे राहण्यासाठी आशेने जगण्यासाठी तुम्हाला कृपा करू. पुढे आता जे शीर्षक आता जो शास्त्रपाठ वाचलेला आहे त्या शास्त्रपाठाला अनेकांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. काहींनी उपकार स्तुतीचं नाव दिलेलं आहे, काहींनी आनंदाचा हंगाम म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आजचा दिवस हा हंगामाचा सण जरी असला तरी या हंगामाच्या सणामध्ये आम्ही आनंदी असायला हवं आणि म्हणून आनंदाचा हंगाम हा शीर्षक जो आहे टायटल जे आहे ते बरे वाटते. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे पेरणी करतो त्यावेळेला देव स्वतः त्याच्या प्रेमाने, देव त्याच्या स्वतःच्या विश्वासाने आम्हाला तो चालवितो, आम्हाला आशीर्वाद देतो, बनतो आणि आम्हाला तो विश्वासामध्ये खत पाणी भरून आम्हाला विश्वासामध्ये तो वृद्धिंगत करतो, आमच्या विश्वासाची तो वाढ करतो. आणि मग तेव्हा आम्ही आमच्या मनाप्रमाणे नव्हे तर देवाच्या नियोजित समयाप्रमाणे, देवाच्या नियोजित योजनेप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे आनंदाची कापणी करत असतो. प्रभू आम्हाला आनंद जो देणार आहे तो त्याच्या वेळेनुसार, त्याच्या समयानुसार तो देणार आहे. आणि म्हणून आपण विश्वासाने परमेश्वराच्या मध्ये आनंद करणं गरजेचं आहे. आपणास आणखी एक गोष्ट महत्वाची पाहायला मिळते आणि ती म्हणजे शेतामध्ये शेतकरी धान्य बी पेरतो, परंतु जेव्हा ह्या बीचं रोपामध्ये रूपांतर होतं त्यावेळेला सगळं पीक हे एकाच उंचीचं काय आपल्याला पाहायला मिळत नाही. काही उंच असतात, काही लहान असतात, काही तिरके जातात, काही सरळ वाढतात. तरी देखील त्या सर्वांना आम्हाला असं पाहायला मिळतं की शेतकरी जो आहे तो खत पाणी घालून वाढवत असतो आणि कापणी करायच्या वेळेला तो व्यवस्थित छाटणी करतो आणि त्याच्या पेंड्या बांधतो, आपल्या कोठारामध्ये घेऊन येतो. कधी कधी काही फळं आम्हाला पाहायला मिळतात की सगळीच फळं काय एकाच वेळेला झाडावरती आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाचा हंगाम वेगळा असतो आणि म्हणून जरी हंगाम वेगळा असला, जरी पिकाची उंची कमी जास्त असली तरी देखील आमचा देव हा त्याची वाढ करतो. आमचा देव
हा त्याची पूर्ण वाढ करतो आणि त्याद्वारे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या द्वारे त्याचा जो उपभोग घेणार आहे त्यांना तो आनंदी करत असतो. आणि म्हणून कोरिंथीयांचं पहिलं पत्र 9वा अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. किती सुंदर वचन आहे. आम्ही नांगरावे आणि आम्ही मळणी करावी आणि तीही आशेने करावी असं प्रभू देवा आम्हाला आपल्या वचनामध्ये शिकवत आहे. आणि देव त्याचे हे जे अभिवचन आहे ते तो पूर्ण करणार आहे. कारण देव हा सर्व गोष्टींचा दाता आहे, सर्व गोष्टींचा देणारा परमेश्वर आहे, उगम आहे, स्रोत आहे. आणि म्हणून आज हंगामाचा सण म्हणजे आनंदाचा सण आहे, हंगामाचा सण म्हणजे उपकासुतीचा सण आहे, हंगामाचा सण म्हणजे देवाचे आभार मानण्याचा सण आहे. आणि म्हणून थोडक्या वेळेमध्ये आपण 3 मुद्द्याकडे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आजच्या उपदेशाचा आणि तो म्हणजे हंगामाच्या सणाच्या दिवशी आम्ही उपकार मानले पाहिजे देवाचे. का बरं? कारण उपकार स्तुती म्हणजे देवाचे उपकार मानणे म्हणजे उत्तम गोष्टीचा दाता जो देव आहे याची आठवण करणे. जर आम्ही उपकार मानले नाही तर आम्ही परमेश्वराने केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणाऱ्या लोकांसारखे होतो. जर आम्ही देवाचे आभार मानले नाही तर देवाने आमच्यावर केलेल्या उपकारांची आम्हाला आठवणच राहणार नाही. प्रभुभोजन परमेश्वराने स्थापन करण्यामागे हाच उद्देश होता की देवाला माहित होतं की आम्ही मनुष्य येशूचं वधस्तंभावरचं मरण विसरून जाणार, त्याने केलेला पवित्र त्याग जो आहे तो विसरून जाणार. आणि म्हणून त्याने मुद्दाम त्या मेजाची स्थापना केली आणि म्हणाला की मी येईपर्यंत मी काय करायचं घोषणा करायची. ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. मंडळींना देवाने हा नियम लावून दिलेला आहे. आम्ही विसरू नये याकरता आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. देव त्याच्या लेकरांच्या बरोबर विश्वास आहे आणि तो उत्तम दाता आहे. उत्तमाच्या उत्तम गोष्टी परमेश्वर आम्हाला पुरवतो. जसे जरी आईबाप आपल्या लेकराला उत्तमातलं उत्तम ते दिल्यावाचून राहत नाही, तशाच प्रकारे परमेश्वर देखील त्याच्या लेकरांना जे उत्तम आहे ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आनंदी हृदयाने आम्ही देवाचे आभार मानावे असं परमेश्वर आपल्या वचनामध्ये म्हणतो. जो अनुवादाचा ग्रंथ आपण वाचलेला आहे 26वा अध्याय आणि 1 ते 11 वचनातील विशेष करून 3 आणि 5 वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, तू असे म्हण. आणि मग त्या वचनाला प्रारंभ होतो, तू असे म्हण याचा अर्थ तू आठव आणि बोल. तू आठव आणि बोल. देवा तुझे आम्ही आभार मानतो. आणि मग आम्ही असं पाहतो की या अनुवादाच्या ग्रंथाच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला त्यांनी केलेले आमच्यावरचे जे उपकार आहेत त्याची आठवण करावी आणि मग त्याचे आभार मानावे असं म्हटलेलं आहे. गेल्या रविवारी आपण या ठिकाणी होतो. आम्ही काही देवाचे आभार मानले नाही जसे आज मानत आहोत. गेल्या रविवारी काय हा सगळा प्रकार नव्हता आपल्याला. गेल्या रविवारी काय हंगामाचा सण नव्हता. आणि म्हणून आज विशेष करून आम्ही हंगामाच्या सणाला एकत्र आलेलो आणि ही फळं जी लावलेली आहे आणि आणलेली आहे त्यामधून आम्हाला रिमाइंड करतो आम्ही स्वतः की प्रभूने आम्हाला सण दिलेला आहे. प्रभूच्या आभार मानतो. जेवताना आपण देवाची प्रार्थना करतो, आभार मानतो. पण तेच ऍपल आलं, सफरचंद आलं टेबलवर तर आम्ही प्रार्थना नाही करत. एखाद्या वेळेस करत असाल, परंतु प्रत्येक वेळेला केळ खाल्ल्यानंतर किंवा फळ खाल्ल्यानंतर किंवा खायच्या अगोदर आपण प्रार्थना सहजासहजी नाही करत. फक्त जेवताच ती प्रार्थना मात्र न विसरता करतो. पण आज विशेष करून या फळांच्या बद्दल, या उपचाराबद्दल आपण देवाचे आभार मानायला आलेलो आहे आणि तेच प्रभू आपल्या वचनामध्ये शिकवतो. कारण जेव्हा आम्ही देवाचे आभार मानतो, थँक्यू जीसस म्हणतो, थँक्यू लॉर्ड म्हणतो, त्यावेळेला आमच्यामध्ये असलेला जो गर्व आहे किंवा आमच्यामध्ये असलेला जो अहंकार आहे, हा गर्व किंवा हा जो अहंकार आहे हा नमविला जातो. मी काहीच नाही, परमेश्वर श्रेष्ठ आहे कारण हे सर्व परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून मग परमेश्वराचे जेव्हा आम्ही आभार मानतो त्यावेळेला जो पुरवठा करणारा परमेश्वर आहे त्याचे आम्ही आभार मानतो, त्याला आम्ही ओळखतो आणि त्याला आम्ही गुणगान देतो. जे श्रीमंत मूर्ख मनुष्याने केलं नाही. त्याच्याकडे फळं खूप होती, त्याच्याकडे शेतातला माल खूप आला होता आणि इतका आला होता की त्याला पोटाला गोडाऊस कमी पडायला लागले आणि म्हणून तो स्वतःच्या
केले, मी उपवास केलेला आहे आक्षेप. त्याने देवाला प्राधान्य दिलंच नाही, त्याने देवाचे आभारच मानले नाही. त्याने जर स्वतःला म्हटलं असतं की जेव्हा खा पी मजा कर आनंद कर, कारण परमेश्वराने तुला दिलाय, परमेश्वराचं एक देण आहे, तर किती बरं झालं असतं. पण त्याने हे न केल्यामुळे येशूला बोलावं लागलं, अरे मूर्खा, आज रात्री जर तुला देवाच्या झाले तर हे सारं जे तू सिद्ध केलेलं आहे ते कोणाचं होतं, कोणाचं होतं. म्हणून थँक्यू म्हणण्यामध्ये आम्ही आमचा गर्व जो आहे, आमच्यामध्ये जे मी कष्ट केले, विश्राम केले, रात्रंदिवस कष्ट करतो, त्याच्यातून मी एवढं कमवलेलं आहे, मग दुसऱ्याला कसं त्याचं श्रेय द्यायचं, ही जी भावना आहे ही निघून जाते. आणि ज्याने मला कष्ट करायला, श्रम करायला, काम करायला शक्ती दिली, ताकद दिली, त्या देवाचं आपण स्तुती करतो आणि त्याला मोठेपणा देतो. आणि हे गर्व आमच्याकडून अपेक्षा करतो. समजा आम्ही आमच्या बळावर, स्वबळावर सगळं केले असं म्हणतो आणि दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच क्षणी जर आम्ही आजारी पडलो तर काय करणार? काम करण्याची ताकदच नसते शरीरात तर काम कसं होणार? आणि जर काम नाही केलं जाणार तर बॉस काय बोलेल, आणि जर बॉसने काय बोललं तर आम्ही नाराज होतो आणि मग त्याने आमचा पगार कमी केला तर घर कसं चालणार? म्हणजे शेवटी काय आहे की प्रियानो, हे सर्व जे आम्ही करत आहे ते परमेश्वराच्या सहाय्याविना आम्हाला शक्य नाही. ही गोष्ट थँक्यू जीसस म्हणण्याच्या द्वारे प्रभू आम्हाला आठवण करून देतो की जे तुझ्याकडे आहे ते सर्व मी दिलेलं आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, परमेश्वराचे जेव्हा आम्ही आभार मानतो तेव्हा परमेश्वराने आपल्या केलेल्या उपकाराच्या वेळी आठवण करत असताना आभार मानण्याने आम्हाला जो परमेश्वर पुरवठा करतो, सुखशांती देतो, विपुलता देतो, आरोग्य देतो, त्याची ओळख होते, त्याची ओळख होते. ज्याने आपल्याला एखादी गोष्ट दिली त्याला आपण थँक्यू म्हटल्यावरती त्या माणसाचा मोठेपणा आमच्या हृदयामध्ये लगेच घर करतो. काय चांगला माणूस आहे, मी मागितलं नसताना मला दिलं आणि मी त्याला थँक्यू म्हणतो, त्याला किती बरं वाटलं. पण तेच थँक्यू न म्हणता ती वस्तू घेतली आणि ठेवली तर कालांतराने प्रियानो ती गोष्ट कोणी दिली हे आम्हाला आठवत देखील नाही. जसं लग्नामध्ये खूप भेटवस्तू येतात, पण प्रत्येक भेट देणाऱ्या नवरा नवरी थँक्यू म्हणतात का? आता स्वतःची लग्न आठवा, ज्याची लग्न झाली त्यांना बोलतो नाही म्हणत थँक्यू आपण. हॅलो हाय नुसतं करतो, ते घेतो शेजारी करवले असेल किंवा आणखी कोण असेल त्यांच्या हातात येतो, ते घेऊन बाजूला ठेवतात, परत दुसरा येतो नाही का? थँक्यू म्हणायला वेळ नसते, एखाद दुसऱ्या कोणाला तरी थँक्यू म्हटलं जातं, परंतु सर्वसाधारणपणे आम्ही काय बोलत. आणि मग त्यामुळे लग्न झाल्यानंतर जेव्हा मानव भार जेव्हा आम्ही हलका होतो आणि त्या भेट वस्तू बघायला लागतो, कोणी काय दिले समजतच नाही. काय कोणी काय दिले हे आम्हाला आठवत देखील नाही. मग व्हिडिओ बघावा लागतो, ते गिफ्ट कोणी दिले, काय दिले, तेवढा वेळ कोणाकडे नाही. हौसेने आपण व्हिडिओ तयार करतो, ती सिरी पडलेली असते तशी कधीतरी आठवलं की बघतो आपण, ते पण आठवत होऊन टाकणार येतो. माणसाचं जीवनच असं आहे. आणि म्हणून आम्ही ज्याला थँक्यू म्हणतो ना, त्याने दिलेली वस्तू जरी आम्ही रोज वापरत नसलो, त्याकडे आपलं लक्ष नसलं, समजा महिन्या 2 महिन्यांनी 6 महिने वर्षांनी 3 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा ती वस्तू सापडते किंवा बघतो त्यावेळेला आठवतं ही वस्तू मला त्याने दिली का? कारण त्याला आपण थँक्यू म्हणलेला. थँक्यू म्हणत असताना, उपकार मानत असताना डोळ्यांची आम्ही जी एकमेकांकडे पाहतो त्याने आमच्यावर केलेल्या प्रेमाची जेव्हा आम्हाला जाणीव होते आणि मोठ्या आदराने त्याला आम्ही जेव्हा स्वीकारतो, हे आमच्या मरणामध्ये किंवा आमच्या बुद्धीमध्ये ते टिकून राहतं. आणि मग पुढे काय होतं की ते विसरत नाही. आम्हाला बरोबर आठवतं ही गोष्ट कोणी दिली, ही गोष्ट कोणी दिली. तशा प्रकारे जेव्हा देवाचे आम्ही आभार मानतो त्यावेळेला देव किती श्रीमंत आहे हे आम्ही समजतो. ती वस्तू ज्याने आम्हाला दिली तो किती महान आहे, त्याने किती कष्ट घेतले असतील, त्याने किती विचार केला असेल, मला काय आवडतं काय नाही, त्याप्रमाणे त्याने माझ्यासाठी वस्तू घेते. हे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो की नाही? आणि मग त्याचे आम्ही खरोखर आभार मानतो. मला ही भेट वस्तू देण्यासाठी तो पात्र आहे, त्याला आम्ही आजमावतो, त्याची जाणीव ठेवतो, त्याला आम्ही ओळखतो. आणि म्हणून परमेश्वराचे उपकार मानण्याने परमेश्वर हा जो श्रीमंत परमेश्वर आहे, हा जो धनवान परमेश्वर
आहे, जेव्हा परमेश्वराचे आम्ही आभार मानतो त्यावेळेला आम्ही हे विसरत नाही, स्वतःला जाणीव आणि आठवण करून देतो की परमेश्वर या सर्व गोष्टींचा मालक आहे. परमेश्वर या भूमीचा मालक आहे की जे आम्हाला सर्व फळं फुलं दिसत आहे, धनधान्य दिसत आहे, हे सगळं देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, देवबाप आहे. आणि म्हणून त्या देवाचे आम्ही आभार मानायला विसरत नाही. आणि म्हणून प्रभूला थँक्यू म्हणणं फार गरजेचं आहे. इस्रायलाच्या जो प्राचीन इस्रायल होता तेव्हापासून ते आज तक आहे, मनुष्याचा एक स्वभाव आहे, स्वतःची पाठ थोपटून घ्यायला लोकांना खूप आवडतं. लोकांनी माझी प्रशंसा करावी हे आपल्याला खूप आवडत असतं. आणि प्रियानो, त्यावेळेला मी कसे केले, श्रम केले, त्याचं प्रियानो कुठेतरी प्रशंसा करावी असं आजता गायक मानव जातीमध्ये चालत आलेली ही प्रथा आहे. पण जेव्हा अपयश येतं, जेव्हा संकट येतं, जेव्हा आजार येतात, तेव्हा दोष मात्र आपण देवाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक तऱ्हेने देवा आपल्याला आठवण करून दिलेली आहे की देव आणि केवळ देवच हा सर्व गोष्टींचा दाता आहे, सर्व गोष्टींचा मालक आहे. मी जो होतो, मी जो आहे आणि मी जो असणार, या तिन्ही भूतकाळामध्ये परमेश्वराने जे मला दिलेलं आहे, परमेश्वर जे मला देणार आहे, हे सर्व तो आपल्या कृपेने मला देणार आहे. आणि म्हणून याच कारणास्तव देवाने आम्हाला दिलेल्या आशीर्वादांमध्ये आपण इतरांना सहभागी केले पाहिजे. दुसरी गोष्ट आहे परमेश्वराचे उपकार मानणे, म्हणजे देवाने दिलेल्या देणग्या, देवाने दिलेले आशीर्वाद आम्ही इतरांपर्यंत पोहोचवणे होय. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. काही शेत मालक जसे या श्रीमंत मूर्ख मनुष्यासारखं प्रियानो आपलं धान्य स्वतःच्याच पोटामध्ये साठवून ठेवतात, स्वतःसाठी दाबून ठेवतात, गोडामध्ये ते लॉक करून ठेवतात. पण त्यांना हे कळत नाही की हे धनधान्य जसं माझ्यासाठीच आहे तसंच ते इतर लोकांसाठी उपयोगाचं आहे. ते इतरांना पण आपण द्यायला पाहिजे, कारण ज्या भूमीचा मालक देवा पाहिजे आणि हे मला दिलेलं आहे यासाठी की मला जे धनधान्य दिलेलं आहे, मला जी विपुलता दिलेली आहे, त्यामधून इतरांची सुद्धा गरज भागवणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ती म्हटल्यानंतर जे आपलं नाही ते देखील आपण लपवून ठेवले तर ते आपण इतरांसाठी द्यावं असं प्रभू म्हणतो. स्तोत्र संहिता 24 आणि पहिल्या वचनामध्ये असं दिलेलं आहे, पृथ्वी आणि तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. तुम्ही सर्व लोक आणि जे जगमध्ये आहे, जे देवाचे लोक आहे, जे इतर आहेत, विधर्मी आहेत, विदेशी आहेत, परराष्ट्रीय आहेत, ते देखील परमेश्वराचे आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. मग जर देव सर्वांचा आहे आणि सर्व काही देवाचं आहे, तर मग ते ज्यांना त्या देवाने निर्माण केलेलं आहे, ज्यांच्यावर देवाने प्रेम केलेलं आहे, ज्यांच्या पातकाची क्षमा व्हावी म्हणून देवाने स्वतःच्या पुत्राला या भूग्रहावरती पाठवलेलं आहे, त्याची आपण काळजी का घेऊ नये? त्यांना आपल्या आशीर्वादातून आपण का देऊ नये? पाऊल या ठिकाणी सांगतो की आम्ही इतरांशी सलोख्याने वागावे. आणि जेव्हा आम्ही सलोख्याने वागतो तेव्हा त्याकरता देव आम्हाला सहाय्य करतो, यासाठी की आम्ही सर्वजण एकत्र अधिकारी अधिक आशीर्वादित व्हावे. आणि म्हणून फक्त देवाने आम्हाला दिले म्हणून थँक्यू जीसस म्हणून चालत नाही. त्याच्या पुढची जी पायरी आहे ती ही आहे की देवाने जे मला दिलेलं आहे त्यामध्ये मी इतरांना देखील सहभागी केलं पाहिजे. आणि म्हणून एक वेदवाक्य आपण ऐकतो, शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग इज केअरिंग. जोपर्यंत आम्ही इतरांशी शेअर करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेतली असं होतच नाही. तुम्ही नुसती प्रार्थना करा म्हणाल तर काळजी घेतल्यासारखं होणारच नाही. एखादा मनुष्य भुकेला आहे, तुम्ही म्हणता प्रार्थना करून देऊ देईल, असं नाही चालत. आणि म्हणून प्रभू म्हणाला की मध्यरात्री जरी कोणी तुझ्याकडे भुकेला ताणला आला तर त्याला तू रोटी दे. त्याला नको असं म्हणू की उद्या ये माझ्या घरात सगळे झोपले. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जे गरजू आहे त्यांना आपण सहाय्य करणं, त्याची गरज भागवणं
गरजेचं आहे. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण कितीतरी जणांचे आभार मानत असतो. अगदी झाडूवाल्यापासून साफसफाई करणाऱ्या माणसापासून ते ऑफिस मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत अनेक लोकांना थँक्यू म्हणत असतो. आपण त्याचा विचार देखील करत नाही प्रियानो. मग जो आपला परमेश्वर या गोष्टी पुरवतो त्या देवाला आम्ही थँक्यू का म्हणू नये? त्या देवाचे आम्ही लेकर आहोत. त्या देवाचा जो स्वभाव देण्याचा आहे तो स्वभाव आमच्यामध्ये पण असावा याची इच्छा आहे. आणि म्हणून फिल्मिंग ग्रंथामध्ये संत पौल असं म्हणतो की ज्याने स्वतःचं वैभव, ज्याने स्वतःचं गौरव स्वर्गामध्ये सोडलं आणि आम्हासाठी तो या बेथलेहममध्ये गवारीमध्ये जन्मला आणि दुःख सहन वधस्तंभावर मरण पावला, त्याने स्वतःला रिक्त केलं, रिकामं केलं आमच्यासाठी. असली जी चित्तवृत्ती आहे ती आमच्याकडे असावी, आमच्याकडे असावी असं संत पौल फिल्मिंगराच्या पत्रामधून आम्हाला शिकवत आहे. कारण त्या परमेश्वरामध्ये स्वत्याग करण्याचा स्वभाव आहे, त्या परमेश्वरामध्ये सहानुभूती आहे, त्या परमेश्वरामध्ये प्रेम आहे, दया आहे, कळवळतो तो आमचं दुःख पाहून. आणि तसंच आम्ही इतरांच्या बाबतीमध्ये व्हावं ही त्याची इच्छा आहे. आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपण देवाचे आभार मानू शकतो. आपल्या घरामध्ये असलेली इलेक्ट्रिसिटी बघा, आपल्या घरामध्ये असलेले ज्या वस्तू आहेत त्याच्याकडे बघा, आपल्याला परमेश्वरानं पुरवलेली वाहन आहे त्याच्याकडे बघा, आपल्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे बघा. अनेक गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी पिढ्या खूप आहेत. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाचे आभार मानणे फार गरजेचं आहे. आणि आम्ही कधीच मानत नाही. पण जेव्हा त्या गोष्टी खराब होतात तेव्हा आम्हाला जाणीव होते की ती गोष्ट आमच्या जीवनासाठी किती महत्वाची आहे. समजा लाईटच गेली तर, समजा मोबाईलच बिघडला तर, समजा मिक्सरच बिघडलं तर काय परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या परमेश्वराने दिलेल्या आहेत, नवीन दुकानातून आणल्यावर आभार मानून दिलं सोडून असं नाही करायला पाहिजे. दिवसभर काही उद्योग नाही ना, तर घरामध्ये जरा 5 रुपयाने परमेश्वराचे आभार माना की प्रभू या तू गोष्टी दिल्यास, या घेण्यासाठी तू मला सहाय्य केल्यास, आभार मानतो, थँक्यू जीसस. वेळ निघून जाईल, देवाला आनंद वाटेल आणि तुमच्या आणि माझ्या मनाला देखील आनंद वाटेल, समाधान प्राप्त होईल. आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहे त्याबद्दल त्याची जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आम्ही मिशनरी लोक, पालक, देवाचे स्वार्थिक आणि सेवक यांना अधिक मदत करतो तेव्हा 2 गोष्टी होतात प्रियानो. एक, तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये सहभागी होता, तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये सहभागी होता. जे देत नाही त्यांच्या बाबतीमध्ये प्रभूने असं म्हटलेलं आहे की जे तुमचा स्वीकार करत नाही त्यांच्या घरामध्ये तुम्ही आपल्या वाहनाची धूळ झटका आणि निघून जा. तुमच्या बरोबर तुम्ही दिलेली शांती देखील तुमच्या मागे निघून येईल त्या घरात. म्हणजे काय प्रियानो, जेव्हा आम्ही देवाच्या लोकांना देतो त्यावेळेला देवामध्ये आम्ही त्यांच्या सेवेचा एक अंग होतो, त्यांच्या सेवेमध्ये आम्ही सहभागी होतो. आणि दुसरी गोष्ट आहे शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि ती म्हणजे जेव्हा आम्ही अशा लोकांना दानधर्म करतो त्यावेळेला आम्ही विश्वासामध्ये दृढ होतो. कारण देण्याने आम्हाला शेअरिंग इज केअरिंग जो देवाचा ब्रीदवाक्य आहे किंवा देवाचा जो आशीर्वाद आहे त्याच्याद्वारे आम्ही दुसऱ्याची काळजी घेतल्यामुळे देव आम्हाला विश्वासात दृढ करतो, भक्कम करतो आणि आमची वाढ करतो. आणि म्हणून संत पौल मगाशी वाचलेल्या करिताच्या पहिल्या पत्र 9व्या अध्यायामध्ये की आम्ही जे नांगरणी करत आहे, नांगरणी करणाऱ्याने आशेने नांगरावे, मळणी करणाऱ्याने उपभोग घेण्याच्या उद्देशाने काम करावे. आपल्या घरामध्ये झाडूवाला आहे, कामवाले आहे, आपल्या बिल्डिंग मध्ये सोसायटीमध्ये साफसफाई करणारे आहे, आपल्या ऑफिस मध्ये आपल्यावरती बॉस आहेत ते आहे का, हे सगळे आमची काळजी घेत असतात. समजा त्यांनी पगारच नाही दिला तर काय होईल, काय परिस्थिती निर्माण होईल. समजा तुमच्या हाताखाली जी माणसं आहेत त्यांना तुम्ही पेमेंटच दिला नाही, दुसऱ्या दिवशी काय कामाला कामावर नाही. समजा त्यांच्या घरामध्ये दुःख आहे, त्यांनी जर तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही जर नाही दिला, रडीचा नाव खेळायला लागला तर प्रियानो ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे कशी येणार नाही, तुमचं काम सोडून दुसरीकडे काम बघायला लागलं. हे असं का होतं प्रियानो? कारण प्रभूचा नियम आम्ही अंमलात आणत नाही. जे नांगरत आहे, जे काम करत आहे, जे मळणी करत आहे ते आशेने करत आहे, उपभोग घेण्याच्या उद्देशाने करत आहे आणि म्हणून त्यांच्या गरजा पुरवणं
दशमांश देतो मंडळीमध्ये, त्यावेळेला देवाच्या भांडारामध्ये हा दशमांश आल्याने देवाच्या कृपेची आम्ही आठवण करतो आणि त्या दशमांशाद्वारे या हंगामाच्या सणामधून जो लिलाव होईल आणि त्याच्यामधून जो निधी निर्माण होईल त्याच्याद्वारे मंडळीमध्ये जे सेवा करणारे आहेत, मंडळीच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवल्या जातात. तुम्ही देवाच्या सेवेमध्ये एक सहभागी होतात, तुम्ही देण्याने आशीर्वादांचे सहभागी होतात आणि म्हणून प्रभू असं म्हणतो, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. आभार मानणे हे इतरांना देवाचे आभार मानण्यामध्ये सहभागी करणे होय. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. तिसरी आहे आणि मग मी बंद करणार आहे. तिसरे आहे, आम्ही हंगामाच्या सणाच्या दिवशी विशेष करून देवाचे उपकार मानतो आणि ते पण आनंदी हृदयाने देवाचे आभार मानले पाहिजे. करिंथीच्या दुसऱ्या पत्राकडे मी तुम्हाला देत आहे. 9 आणि 7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. कधी कधी लेट बॉक्सवर ते वचन लावलं जातं, संतोषाने देणारा देवाला आवडतो. ते चूक आहे. लेट बॉक्स मध्ये आम्ही संतोषाने टाकायचं नाहीच आहे. लेट बॉक्स मध्ये आम्ही जे ठरवलेलं आहे ते टाकायचं. देवाच्या वचनाचा अर्थ आम्ही नीट समजून घेतला पाहिजे. आम्ही कमी देण्यासाठी संतोषाने देणारा देवाला प्रिय हे वचन आपल्याकडे लावून घेतो. संतोषाने म्हटले ना, मग आम्ही कमीच टाकतो. असं कुठंच लिहिलं नाही शास्त्रात. संतोषाने तुम्ही कमी टाका म्हणजे देवाला आवडेल, संतोषाने तुम्ही कमी भावामध्ये लिलाव घ्या म्हणजे प्रभूला आवडेल, असं कुठंच लिहिलेलं नाही. उलट आम्ही त्या वचनाचा जो पहिला भाग आहे तो सोयीस्करपणे विसरून जातो. काय लिहिले बघा त्या ठिकाणी, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. म्हणजे मला ठरवायचं आहे ही वस्तू आता लिलावासाठी येणार आहे, हिच्यासाठी माझं बजेट एवढंच आहे, टोटल बजेट एवढं आहे, त्याच्यामध्ये मी या गोष्टी घेणार आहे. तुम्ही ठरवायचं आहे. आणि मग प्रभू असं म्हणतो की तुम्ही जे देणार आहात मंडळीमध्ये या हंगामाच्या व्यतिरिक्त ते सुद्धा देत असताना तुम्ही ठरवायचं आहे. देवाच्या दासाला देत असताना ठरवायचं आहे प्रियानो. आणि देवाच्या सेवकांना देत असताना, मंडळीला देत असताना, मिशनरींना देत असताना किती द्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की दुःखी मनाने किंवा द्यायला भाग पडते, द्यावं लागतं म्हणून देऊ नका, तर संतोषाने. तुम्ही जे द्यायचं ठरवलेलं आहे ना, ते कसं द्यायचं ते लिहिलेलं आहे, ते आम्ही संतोषाने द्यायचं. आणि म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास नीट केला पाहिजे. देवाला आम्ही फसवू शकत नाही. किती द्यायचं हे आम्ही ठरवायचं आहे आणि देत असताना आनंदाने द्यायचं. देवाच्या दासाला देत असताना किती देऊ, नवरा विचारतो बायकोला, बायको विचारते नवऱ्याला, पोरा विचारतात काय किती द्यायची. पण समजा तेच मॅकडॉनल्ड मध्ये गेला तर विचारतं का? नाही विचार. पोरांमध्ये घ्या, किती पाहिजे, काय पाहिजे घ्या, बिलाचं काय बघू नका. का बरं? जेव्हा देवाच्या लोकांना द्यायची वेळ येते, जेव्हा मंडळीला द्यायची वेळ येते, जेव्हा लिलावाचा भाग घ्यायची वेळ येते, माझं पळून जातं. फार वाईट गोष्ट आहे. आमचं इंटेन्शन बघा कसं असतं. चर्चला येण्याचा, देवाकडे, चर्चकडे आणि आध्यात्मिक गोष्टीकडे पाहण्याचा आमचा स्वभाव कसा असतो प्रियानो. कधी कधी काही त्यामध्ये भागच येत नाही. नुसती कामाला चाललेली असते. जेवणाची कधी वेळ होतात, मला ते वाटपाल होतं. जेवणाला पण घरी जायचं, आजार माणूस घरात आहे, कोणी सांगितलं यायला? कधीच घेत बसायचं ना. जर तुम्हाला चर्चमध्ये असलेल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा नाहीये, देवाच्या आशीर्वादामध्ये सहभागी पण करायचं नाहीये, शेअरिंग मध्ये जर देवाच्या वचन कामामध्ये जर तुम्हाला उत्साहाने भाग घ्यायचा नाही, कोणतं? पण अर्ध्यावरती डाऊन होऊन जाणं परमेश्वराला आवडत नाही. त्या चोराकडे पाहत मी, डावीकडे जो होता तो अर्ध्यावरकडे डाऊन होता. येशूच्या जवळ असून देखील त्याने येशूला ओळखलं नाही. मलाही उतर आणि स्वतःही उतर आले, माझ्या हृदयाने गेलेलो बरोबर. पण जो पश्चातापी होता तो म्हटला, अरे गेल्या तुला कळत नाही का, आपण आपल्या योग्य शिक्षा भोगत आहे, आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहे, याने तर काहीच केलं नाही आणि तरी आपल्यासारखी शिक्षा भोगत आहे. आणि तो शेवटपर्यंत येशू बरोबर राहिला आणि म्हणून सर्वांच्या अगोदर तो सुखलोकात गेला. येशू बरोबर चालत असेल तो सुखलोकात, किती आशीर्वादित आहे. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो
की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा द्यायला लागते म्हणून देऊ नये, तर संतोषाने देणारा देवाला. आणि हीच गोष्ट शास्त्रामध्ये आम्हाला वारंवार पाहायला मिळते, कारण आपला देव हा विपुल देणारा देव आहे, विपुलता देणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. मी देतो मग तुम्ही मला द्या असा प्रकार नाहीये. द्या पहिलं मला तुम्ही, मग मी तुम्हाला त्याचं चौपट आशीर्वाद दुप्पट आशीर्वाद देतो की नाही पहा. कारण परमेश्वर हा विपुल देणारा परमेश्वर आहे, विपुल जीवन देणारा परमेश्वर आहे. ही गोष्ट येशूने योहानाच्या सुरुवात 10व्या वचनामध्ये लिहिलेली आहे. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलो आहे. नुसतं साधारण जीवन देण्यासाठी येशू आला नाही, तर हे विपुल जीवन असावं हे त्यासाठी तो प्रभू आलेला आहे. म्हणून आपण आपले डोळे उघडून पाहावे, आपले हृदय आपण नवरूया, त्याच्या निमंत्रणाला आपण होकार देऊया आणि विश्वास प्रभूने आपण ठेवलेला आहे त्याच्याद्वारे जे जीवन आम्हाला मिळतं ते विपुल मिळावं आणि आनंदाने आपण देवाचे आज आभार मानूया. एकजूट आपण सर्वांनी मोठ्याने हालेलुया म्हणूया. हालेलुया, हालेलुया, देवाची स्तुती असो. आज मी आनंदी आहे. मोठ्याने बोला, आज मी आनंदी आहे आणि आनंदाने मी देवाचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. देव बाबा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आमचा महान प्रभू आहेस. किती सत्य प्रभू तुझ्या वचनामध्ये घडवून ठेवलेला आहे. कधी त्या सत्याचा परमेश्वराच्या उल्लंघन आमच्या समोर होत नाही. चुकीच्या शिक्षणाद्वारे, चुकीच्या समजाद्वारे प्रभू आम्ही तुझ्या पवित्र आशीर्वादानं प्रभू पोरक झालेलो आहोत. पण आज पुन्हा एक तू आमच्या अंतःचक्षु उघडलीस. आम्ही किती द्यायचं, आम्ही किती मदत करायची हे ठरवायचं आहे. आणि मग ते देत असताना आम्ही संतोषाने द्यावं, आनंदाने द्यावं लागतं म्हणून नव्हे, तर ते प्रभू आम्ही आनंदाने तुला द्यावं म्हणून तू आम्हाला कृपा करेल. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. अंगावरच्या सरामध्ये प्रभू तू आमचा केलेले उपकार आम्ही कधी विसरू नये. तुझा आमचा दाता आहेस, देणारा परमेश्वर आहेस, त्या तुला आम्ही कधी विसरू नये. आमच्या प्रत्येक गोष्टीचं श्रेय आम्ही स्वतःला न घेता ते तुला द्यावं म्हणून तू आज आम्हाला शिकवलायस, त्याबद्दल उपकार मानतो. आणि प्रभू जे तू आशीर्वाद आम्हाला दिलेस ते आम्ही इतरांच्यापर्यंत पोहोचावे, त्याच्यामध्ये आम्ही इतरांना सहभागी करावं म्हणून तू आम्हाला कृपा करेल. जरी प्रभू देव बाबा आजच्या लिलावामध्ये मला काही आवश्यकता नसलेली गोष्ट असेल किंवा मला काही घ्यायचं नसेल, परंतु प्रभू इतरांच्या उपयोगासाठी, इतरांच्या फायद्यासाठी, इतरांना आशीर्वादित करण्यासाठी ती घ्यावी आणि प्रभू ती त्यांना द्यावी म्हणून तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागितले आहे म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला आपण आपली अर्पणे आदराने आणि श्रद्धाने प्रभूला सादर करूया. ज्यांनी अंगावाच्या सणानिमित्तानं फळं आणलेली आहेत किंवा जे काही अर्पण आणलेलं आहे ते कृपया पुढे आणावे, त्यामध्ये आपण आशीर्वाद मागणार आहोत. तोपर्यंत आपण उपासना एकलेसियाच्या गीतसंग्रहामधून गीत क्रमांक 461 हे गीत गाऊया. प्रभू माझा मला जेव्हा असे गीत क्रमांक 461. Thank you.
यावेळेला आपण जे शेतामधून आलेलं उपज आहे ते पुढे आणलेलं आहे. देवाचे त्यावरती आपण आशीर्वाद मागू, प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. मनुष्याला तू निर्माण केलंस आणि प्रभुदेव बाप्पा त्याच्या गरजेच्या परमेश्वर पित्या लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि वस्तू प्रभू तू या शेतामध्ये उत्पन्न केल्यासाठी त्याद्वारे त्याची तू काळजी घेते. खरोखर प्रभू तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे, काळजी घेणारा देव आहे. आणि म्हणूनच प्रभू देवा त्याची आठवण म्हणून आणि प्रभू तू आमचा जो दाता आहे, तू आमचा जो दाता आहे, अन्नदाता परमेश्वर आहे, त्या तुझी आम्ही आठवण करून प्रभुदेव बाप्पा फुलफुलाची पाकळी प्रभुदेव बाप्पा तुझ्या मंदिरामध्ये आणलेली आहे. आणि प्रभुदेव बाप्पा ही तू अपेक्षा करतोस की प्रभू आम्ही जे आम्हाला मिळतं ते आम्ही टोपलीत घालून पाठीत घालून प्रभुदेव बाप्पा तुझ्या मंदिरात आणावं आणि तुला ते अर्पण करावं. प्रभू तुझ्या वचनाचं पालन करत असताना ज्या वस्तू प्रवास तुझ्या पवित्र मंदिरात आलेल्या आहेत त्या प्रत्येकावरती देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रिक देवाच्या नावाने आम्ही आशीर्वाद मागतो. प्रभू त्यातून आशीर्वाद कर आणि प्रभू त्या घेत आणि देत असताना त्याचा लिलाव करत असताना त्या वस्तूंचा परमेश्वर तुझ्या गौरवासाठी आम्ही उपभोग घेत असताना प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती विपुल कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने निसर्गाने प्रभूला सादर करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्यापासून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्र प्रेम करीतो. येशू ख्रिस्तांचा पुण्याचा तो आहे. आमेन. यावेळेला आपण बरेचशा प्रांतामध्ये जाणार आहे. आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. उमेदवार प्रांताचे विषय डॉक्टर प्रकाश पाटकर बाळगवर्ग सुवासिक यांना देवाच्या आत्म्याने अधिक चालवावी सेवा करण्यासाठी मदत करावी. आपल्यामध्ये जे आजारी मुलगी रुग्णालयात आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. रॉबी गावडे यांची मुलगी रिवेका अमित शेंडे हे आजारी आहेत आणि त्यांनी प्रार्थनेची विनंती पाठवलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आग्रह घेऊया. इतर जे लोक आहेत आपले त्याची नावं आम्हाला ठाऊक नाही, प्रभू त्यांना आपण स्पर्श करावा आणि आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या व बंदिस्ती करावी असे तू आम्हाला शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकतेला सत्याच्या ऐक्याच्या वैकांताच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका जे तुझे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरची प्रीती राहावे म्हणून हे सगळे बाबा आमचे सर्व विषय प्रेम शुभटीका यांना विशेषतः तुझे सेवक आमचे मॉनिटर पीसीसी त्याचप्रमाणे आमचे विषय राईट डॉक्टर प्रकाश पाटोळे त्याचप्रमाणे मंदिराचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवडे
यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र शांत वेदांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा तुझ्या ऐतिहासिक उभारणी व सुवर्णाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इथं सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू आचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाश तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला नीट व नम्र अंतःकरणाने व योग्य भक्ती भावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते विशेष करून आमचे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू तुझ्या सगळ्या आशीर्वादाने टंचाई व दुष्काळांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाजना ज्यानुसार आयुष्यात जे कोणी क्लेश शोक अडचण दुर्गणी अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असते आणि आपल्या चर्चचे जी सभासद ज्याची नावे आम्हाला ठाऊक नाही अशांचे सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सणाचे अत्यंत लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संत भूषणा तुझ्या संतांच्या चांगल्या कीर्त्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून विशेष प्रार्थना करतो प्रभदेव बापाच्या कुटुंबियांनी याचना केली आहे विनंती केली आहे प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझ्या हाताचा स्पर्श त्या बहिणीला कर आणि प्रभू तिला आजारातून तू बाहेर काढ तुझी स्तुती आणि सेवा करण्यासाठी साक्ष सांगण्यासाठी अनेकांचं जीवन बदलण्यासाठी प्रभू तुझा उपयोग करायची प्रार्थना करतो डॉक्टर जे औषधोपचार करत आहेत प्रभू प्रत्येक औषधोपचार आशीर्वादात होते आणि त्याद्वारे तिला आरोग्य प्राप्त असतं येशूच्या नावाने आमेन. हे बाबा तुझे राज्य लवकर येऊ द्या आणि असे कर की आम्ही तुझ्या सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सणा सहभागी होणार संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ कैवारी याचे गौरव आणि प्रताप निर्माण होईल ते माझ्या लहान लहान नाम मागे आमेन. हे प्रभू येशू ये पवित्रताच्या सूचना आहेत त्या प्रमाणे आहे आज भक्तीनंतर थोडीशी अर्धा एक तासाचा आपण विश्राम घेणार आणि मग लगेच हंगामाच्या सणाचा आपण लिलाव प्रारंभ करणार आहोत. यावेळेला जे थांबू शकणार नाही त्यांना विनंती आहे की हंगामाच्या सणाची उपकारस्तुतीची पाकिटे तुमच्या समोर बेंचवरती ठेवलेले आहे. आपल्याला दान उपकारस्तुतीचं जे आहे ते त्यामध्ये द्यावे. त्याच प्रकारे 5 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता चर्च वर्धापन दिन आहे आणि त्याची प्रार्थना चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जितक्या जमीन त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा. 7 नोव्हेंबर हा आपल्या चर्चच्या वर्धापन दिनाचा रविवारच्या भक्तीचा दिन आहे. त्यावेळेस आपण देवाचे आभार मानणार आहे की प्रभूने आपल्याला सुंदर असं ही वास्तू दिलेली आहे की ज्या ठिकाणी येऊन आम्ही त्याचं स्तुती करू शकतो गुणगान गाऊ शकतो आणि म्हणून 7 नोव्हेंबर चर्चच्या वर्धापन दिनाची भक्ती होईल. मुंबईदेव प्रांताकडून जॉय ऑफ क्रिसमस साठी पत्र आलेलं आहे आणि बिशप साहेबांनी दरवर्षाप्रमाणे विनंती केलेली आहे की आपल्या सोबत आपले जे देवाचे दास आहेत जे पाळत वर्ग आणि मिशनरी आहेत दुसऱ्या डायसिस मध्ये ज्यांना पगार नाही ज्यांना जीवनावश्यक गोष्टींची कमतरता भासत आहे त्यांच्यासाठी आपण दरवर्षी आपल्या बरोबर त्यांनी देखील क्रिसमसचा आनंद साजरा करावा याकरता धनधान्य देत असतो आणि त्याची किंमत आहे एका थैलीची 3,500 रुपये आणि त्यामध्ये तांदूळ आहे, पोहा आहे, तूर डाळ आहे आणि तूप आहे, गूळ आहे, शेंगदाणे आहे, चणा डाळ आहे, ड्रायफ्रूट आहे, गव्हाचं पीठ आहे, बेसनाचं पीठ आहे, मैदा आहे, साखर आहे, चहा पावडर आहे, तूर डाळ आहे आणि सुकं खोबरं आहे, रवा आहे आणि
कुकिंग ऑइल आहे, अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या 3,500 रुपयामध्ये आपण त्यांना पुरवत आहोत. जर आपल्याला या वस्तू घेऊन देता येत नसतील तर आपण पैसे सुद्धा देऊ शकता. आपल्या कविता चर्चचे जे आहेत निधी पोहोचले त्यांच्याकडे कृपया आपण विशेष करून या जॉय ऑफ क्रिसमससाठी दान आहे असे सांगून देण्याची कृपा करावी. जर आपल्याला चेकनी किंवा नेट बँकिंगनी मागवायचे असतील डायसिसला पैसे तर माझ्याकडे त्या आपल्या डायसिसच्या बँकेचे डिटेल्स आहेत, आपण डायरेक्ट सुद्धा पाठवू शकता. पण न विसरता आधी न्यायाला विसरू नका की स्टेट क्रिस्टोफर चर्चमध्ये तुम्ही सभासद आहात. म्हणजे त्यांना कळेल की आपल्या चर्चनी कल्याणच्या चर्चनी किती मदत मोठ्या आनंदाने केलेली आहे. यावेळेला आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण एकत्र होऊया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आमची आणि जसे आम्ही आमच्या हृदयातून सोडून द्या तशीच आमची हृदय आम्हास हो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडून, कारण की राज्य सामर्थ्य करो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद देऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंक करणे व म्हणे देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ध्यानात प्रीती राखो आणि सर्वसमर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन. आपण सुवर्ण देवाने गीत गाऊ आणि त्यानंतर आपण आपल्या आजची अंगावरची सणाची प्रक्रिया आपण समाप्त करू. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.